यार शनायाचा फोन नाही लागत आहे. श्रेयस पण अजून नाही येते. मे आय कम इन सर? हा समिता ये आत ये. दार लाव. काय झालं? शनायाला सगळं कळलंय. व्हॉट? कसं? तुम्ही आता शनायाला सगळं कसं एक्सप्लेन करणार आहात? एक्सप्लेन करायला तिचा फोन तर लागला पाहिजे ना. फोनच नाही लागत. सर वाट लागली सर. काय झालं काय? नाही, थांब तू आधी दार लावलंय. सर नाही काही प्रॉब्लेम नाही. तिच्या समोर बोलू शकतोस तू. बोल काय झालं? सर वाट लागली. काय झालं? सर मी शनायाच्या घरी गेलो होतो. तिकडे भक्ती भेटली मला, पण ती म्हणाली की शनाया नाहीच आहे, बॅगा घेऊन गेली कुठेतरी. मग मी म्हंटल की तिच्या आईला फोन लावून. भक्तीने आईला फोन लावला, पण शनायाची आई म्हणाली की शनाया आलीच नाहीये घरी. यावर भक्ती म्हणाली की आपण एक काम करू, आपण संध्याकाळपर्यंत वाट बघू, नाही तर पोलिसांना फोन लावू. आणि आता काय करायचं सर? काय? हो नाही यार असं नको व्हायला. की भक्ती जर पोलिसांमध्ये गेली तर मोठी एन्क्वायरी बसेल आणि एन्क्वायरी मध्ये माझंही नाव गोवलं जाईल. यार आता या शनायाला शोधायचं तरी कुठे? आयडिया सर, आपण मुंबईतल्या सगळ्या मॉलमध्ये शनायाला शोधूयात. बरा आहेस ना तू? हा बरा आहेस ना? हो अहो, तिला टेन्शन आलं की ती शॉपिंग करते ना, मग आपण बघूयात मॉलमध्ये कुठेतरी असेल ती कुठल्या तरी दुकानात. काय हिचं? ही फोन उचलत नाहीये, आईकडे गेलेली नाहीये. शोधायचं कुठे या मुलीला? सोशल साईट वरती शोधूयात. काय? येस अहो, ती फोटो काढत असते ना, स्वतःचे सेल्फीज काढत असते आणि कुठल्या तरी सोशल साईट वरती टाकते. प्लस चेक इन पण केलं असेल तिने. अरे असं काय बोलतोयस? काही नाही, बोलतोय? नाही, नाही. करेक्ट आहे त्याचा. आपण एकदा चान्स घ्यायला हरकत नाही. मी बघतो. ट्रेस करू शकतो ना तिचं Correct, लोकेशन. correct. चेक इन वगैरे मी केल्यानंतर चेक करतो. तू म्हणालास ते करेक्ट आहे. अरे तिने मला अनफ्रेंड केलं यार. आता मला वेगळीच काळजी वाटायला लागली. भक्ती जर पोलीस स्टेशन मध्ये गेली, तिने कंप्लेंट केली आणि एन्क्वायरी करायला सुरुवात केली तर मी अडकेन आणि हे सगळे मिळून माझी वाट लावतील यार. ज्यांची चुकी आहे ना ते घरातनं बाहेर जाते. सर रिलॅक्स. मीच आहे. श्रेयस तू एक प्लीज काम कर. काही कर पण भक्तीला आता पोलिसांपासून जाण्यापासून थांबव प्लीज. हा थांबव. अहो पण कारण काय देऊ तिला? हे सांग ना. हे सांग की आता शनायाने तुला फोन केला होता, ती आईकडे पोहोचली. अहो हा काय हा? आता मी तुम्हाला तेच सांगितलं ना की भक्तीने शनायाच्या आईला फोन लावला होता. शनायाच्या आईने सांगितलं की ती घरी नाहीये म्हणून. मग तू असं सांग की तुला शनायाचा जस्ट फोन आला होता आणि ती आत्ताच पुण्यात पोहोचली. हा या जर तरच्या गोष्टी जाऊ देत. आजचा दिवस ढकलूया ना कसा बसा. शनाया सापडेलच तोपर्यंत. असंच व्हावं देवा प्लीज. असंच होऊ दे रे बाबा. सर हल्ली तुम्ही शनायाच्या ऐवजी देवाचंच नाव जास्त घेताय. तीच वेळ आली रे माझ्यावर. नाही पण तुम्ही टेन्शन घेऊ नका. नाही पण मला टेन्शन आलंय ना सर. शनायाला शोधायला हवं. शनाया सापडायला हवी. कळतंय का तुम्हाला? शनाया सापडायला हवी. अरे तू मलाच काय सांगतोयस? मला काय टेन्शन देतोयस परत तेच सांगून? फोन कर. सॉरी मी हे घ्या सर. हाँ ड्रैगन रेस्टोरेंट. हाँ सुन ना, 2 प्लेट चिकन टिक्का, 2 चिकन बिरयानी और 2 लॉलीपॉप. अरे चिकन लॉलीपॉप मेरी जान. हाँ अरे 2 प्लेट पाठव ना. सगळं मराठी आहे ना, मग मराठीत बोल ना. क्या यार. हाँ आणि पाठवशील कुठे? चंद्रावर. ॲड्रेस लिहून घे ना. हाँ देख, ट्यूलिप गार्डन ग्राउंड फ्लोर. हाँ फ्लॅट नंबर 4. ओके चल बैठ डार्लिंग. चल बाय. चला ऑर्डर दिली, आता मांडामांड करून घेतो सगळी. ही एग्रीमेंटची कॉपी. सगळ्या फॉर्मॅलिटी पूर्ण झाल्या. आता हा गाळा तुमचा. थँक्यू राणे साहेब. एकदम बढिया गाळा मिळवून दिलात आमच्या पालीसाठी तुम्ही. आणि तुमची ही रॅक्स असल्यामुळे आमचा मालही आम्हाला व्यवस्थित ठेवता आला. अहो तुम्ही जेव्हा म्हणालात की मसाल्याच्या दुकानासाठी गाळा हवा आहे, तेव्हा हाच गाळा डोळ्यासमोर आला माझ्या. हा गाळा तुमच्यासाठी एकदम परफेक्ट आहे. बढिया. दादा
आता हे मागच्या फर्निचरचं काम झालं ना, त्या झालंच. तुम्ही कधीही काम चालू करू शकता, तुम्हाला हवे तसे फेरफार करू शकता. हा, पण भिंतीला खिळे ठोकू नका प्लीज. हो नाही नाही, तुम्ही त्याची काळजी करू नका. अगदी आमची वास्तू असल्यासारखी आम्ही काळजी घेऊ. काय बाले? चला मग, आता मी निघतो. हो. ठीक, चला. दादा, झालं आता. बायका मागच्या बाजूला निवडण्याचं आणि काढण्याचं काम करतील. आपण पुढच्या बाजूला मस्तपैकी प्रोडक्ट्स लावूया. हा, बाले, मला एकदम छान वाटून राहिलं ग. अगदी मनासारखा गाळा मिळालाय आपल्याला. हो. आता एकदम जोमानं काम सुरू करू. काय? हो. सगळं दुकान नीट लागलं ना की आपण छोटीशी पूजा मांडूया आणि मग विक्रीला सुरुवात करू. बरं चल, आपण निघूया. नाही दादा, तू निघ पुढे. मला आता नाही येता येणार. मला शाळेत जायचंय. भक्ती मिसला प्रसाद द्यायचा. तुझ्यासाठी पण प्रसाद आणलाय. वहिनीन सुजयला पण दे. तुम्ही असता पूजेला तर बरं झालं असतं ना. ठीक आहे, तू निघ. मी आता भक्ती मिसकडे जाते. हो. लागला फोन? लागलाय 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 लागला पण उचलत नाही ना फोन. अरे पण यार हे पोरी फोन का नाही उचलत आहे त्या? सर मी काय म्हणतो, म्हणजे शनायाने तिच्या जीवाचं काही बरं वाईट केलं नसेल ना? हे काय बोलतोयस काय तू? शनाया फार फार तर रडत बसली असेल कुठेतरी. असलं काय करणाऱ्यातली नाहीये ती. हो. अरे काहीतरी वेडवाकडं बोलू नकोस तू. आधी फोन कर. अरे यार हा शिरीष काय फोन करतोय आता? मी बोलतो हा, जरा 2 मिनिटं. हॅलो हॅलो. रिलॅक्स, शांत. नॉर्मल. हा हॅलो. हा हॅलो गुरुनाथ. हा शिरीष बोल. अरे अभिनंदन, बालीला दुकानाच्या चाब्या मिळून गेल्या. अरे वा वा वा, मस्त मस्त, कॉंग्रॅच्युलेशन. मग तुम्ही आहात अजून तिथे की निघाला तिथून? नाही, निघतोय आम्ही. म्हणजे मी ऑफिसला जाऊन राहिलो आणि बाली भक्ती मिसकडे गेली. हा भक्ती. काय? भक्ती मिसकडे? राधिका भक्ती मिसकडे कशाला चालली? अबे तिला ते प्रसाद द्यायचा होता ना बे. हॅलो. राधिका भक्ती मिसकडे चालली प्रसाद घेऊन. हॅलो गुरुनाथ, काय झालं? नाही काय नाही, कॉंग्रॅच्युलेशन म्हणलं. तेच इकडे पेढे वाटायचाच विचार करत होतो. ते आमच्या श्रेयसला पेढे आणायलाच पाठवते. जा रे श्रेयस, पेढे आण. आण पेढे आण. मलाही पाठवून दे बे. हा चालेल, बोलूच हा आपण नंतर. यार राधिका ही भक्ती मिसकडे चालली प्रसाद द्यायला. आधीच टेन्शन होतं, आता याच्यामध्ये अजून भर पडली. तू एक काम कर, आत्ताच्या आत्ता जा तिथे आणि राधिकाला तिथे जाण्याच्या आधीच थांबव प्लीज. मी तिकडे पोचायच्या आधी वहिनी ऑलरेडी पोचल्या असतील. काय करायचं मग? एक मिनिट. आपल्याला असं काहीतरी करायला लागेल की आत्ता या क्षणी राधिका अर्ध्या रस्त्यातून परत फिरली पाहिजे. हा करेक्ट. हा, अरे पण असं काय करायचंय? आयडिया.